श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मी खूप मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कलश कसा सजवायचा हे दाखवणार आहे। आता हल्ली बाजारामध्ये तयार वस्त्र सुद्धा मिळतात कलशाला नेसवण्यासाठी, पण आज आपण घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने ब्लाउज पीसचा वापर करून कलशाला एकदम छान असं डेकोरेशन केलेलं आहे। तर त्यासाठी मी इथे एक ब्लाउज पीस घेतलेला आहे। हा साडीतला ब्लाउज पीस आहे। तुम्ही असा किंवा खणाचा ब्लाउज पीस सुद्धा घेऊ शकता किंवा मग साधा घेतला तरी सुद्धा खूप छान दिसतो। तर आपल्याला अशा याच्या छोट्या छोट्या प्लेट्स घालायच्या आहेत। आपण जशा साडीच्या निऱ्या घालतो, फक्त निऱ्या थोड्याशा मोठ्या असतात, तर आपल्याला ब्लाउज पीस अशा पद्धतीने खाली ठेवून अगदी छोट्या छोट्या प्लेट्स याच्या घालून घ्यायच्या आहेत संपूर्ण ब्लाउज पीसच्या। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय मी पूर्ण ब्लाउज पीसच्या प्लेट्स अशा घालून घेतलेल्या आहेत आणि हाताने वरून थोडंसं प्रेस करायचं जेणेकरून त्या व्यवस्थित सेट होतील आणि आपल्याला दोन्ही बाजूला दोन्ही काठाला आणि बरोबर मधोमध आपल्याला सेफ्टी पिना लावून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्या प्लेट्स विस्कटणार नाहीत। जरी तुमच्याकडे कलशाला नेसवण्याचं वस्त्र असेल तरी सुद्धा आपल्याकडे 5 गुरुवार आहेत, त्यामुळे एखाद्या गुरुवारी तुम्ही असं करू शकता, एखाद्या गुरुवारी तुम्ही वस्त्र नेसवू शकता किंवा एखाद्या गुरुवारी अजून काही डेकोरेशन करू शकता। असं वेगवेगळ्या पद्धतीने केलं तरी खूप छान वाटतं, कारण प्रत्येक गुरुवारी तेच सुद्धा नको वाटतं आपल्याला, त्यामुळे असं आपण वेगवेगळ्या पद्धतीने कलशाला सजवू शकतो। तर तुम्ही पाहिलं असेल अशा पद्धतीने दोन्ही काठाला आणि मधोमध मी अशा सेफ्टी पिना लावून घेतलेल्या आहेत। त्यानंतर दोन्ही काठ आपल्याला असे एकत्र जुळवायचे आहेत, फोल्ड करायचं आहे। तर आता आपण लगेच कलशाला साडी नेसवायला घेऊया। तर त्यासाठी मी इथे एक अशी तांब्याची कळशी घेतलेली आहे छोटीशी, आणि त्यावरती आपण जो मुख्य कलश ठेवणार आहोत तर तो याच्यावरती आपल्याला ठेवायचा आहे। खालच्या कलशामध्ये तुम्ही धान्य भरून घेऊ शकता म्हणजे हलणार नाही, आणि वरच्या कलशामध्ये आपल्याला 80% पाणी भरायचं असतं। किंवा मग खालच्या कलशाच्या तोंडाशी तुम्ही डबल साइडेड चिकटपट्टी जी असते ती जरी लावली तरी त्याच्यावरती वरचा कलश जरी ठेवला तरी तो वरचा जो तांब्या आहे तो अजिबात हलत नाही। वरती आपण जो कलश ठेवणार आहोत तर त्या कलशाच्या गळ्याशी आपल्याला एक आडवी पुढच्या बाजूने छोटीशी काठी बांधून घ्यायची आहे। आता वरच्या तांब्यामध्ये सुद्धा मी थोडंसं धान्यच भरून घेतलेलं आहे, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी, पण तुम्ही जो आपला मुख्य कलश असतो पाणी वगैरे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता सुपारी तसं सर्व काही करून घ्यायचं आहे आणि मग अशा पद्धतीने डेकोरेशन करायचं आहे। त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला आपण जी साडी तयार करून घेतली होती ती मागच्या बाजूने पुढे घ्यायची आहे आणि उंचीनुसार आपण बरोबर मागे सेफ्टी पिन लावायची आहे। तर इथे मी आधी माप घेतलं, सेफ्टी पिन लावली आणि त्यानंतर मग अशा पद्धतीने ठेवून दिलं। त्यानंतर आपण खाली ज्या दोन्ही काठाला सेफ्टी पिना लावलेल्या होत्या तर त्या दोन्ही देखील आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि त्या प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित पसरून घ्यायच्या आहेत। पण त्याआधी या साडीचे दोन्ही काठ एकत्र जुळतात तर ते जुळवून आपल्याला वरती पण आणि खाली पण सेफ्टी पिना आतल्या बाजूने लावून घ्यायच्या आहेत जेणेकरून ते संपूर्ण प्लेट्स एकसारख्या दिसतील। तर अशा पद्धतीने मी दोन्ही सेफ्टी पिना लावून घेतलेल्या आहेत। आता ज्या प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित आपण सेट करून घ्यायच्या आहेत, थोड्या थोड्याशा अशा पसरून घ्यायच्या आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। प्लेट्स व्यवस्थित पसरून झाल्यानंतर तुमच्याकडे जर कमरपट्टा असेल गौराईचा वगैरे तर तो तुम्ही इथे बांधू शकता किंवा आपला एखादा गळ्यातला हार असतो। आता इथे मी माझ्याकडे गळ्यातला हार होता तोच मी बांधून घेतलेला आहे, त्याचा छान कमरपट्टा तयार केलेला आहे। त्यानंतर वरच्या कलशावरच्या प्लेट्स थोड्याशा हळूवार सरकवून तुम्हाला नारळ किंवा आपण जो नारळाला मुखवटा बांधलेला असतो तो नारळ त्यामध्ये ठेवायचा आहे कलशामध्ये, आणि त्यानंतर आपण आपल्याला हवे तसे आवडील तसे दागिने घालू शकता। तर इथे माझ्याकडे जेवढे दागिने होते तेवढे मी कलशाला असे घालून घेतलेले आहेत। माझ्याकडे हार सुद्धा होता तर तो मी अशा पद्धतीने मुखवट्यावरती ठेवून दिलेला आहे, त्यामुळे अजूनच छान दिसतो हा मुखवटा किंवा हा कलश। याऐवजी तुम्ही दोन्हीकडे 2 असे गजरे सुद्धा सोडू शकता किंवा फुलांची वेणी मिळते ती सुद्धा वरती मुखवट्यावरती ठेवली तरीही खूप छान दिसतं। तर तुम्ही पाहू शकताय किती साध्या आणि सोप्या पद्धतीने आज आपण कलश सजवून दाखवलेला आहे।
बाहेरचं काहीही विकत न आणता फक्त घरातील ब्लाऊज पीसचा वापर करून आपण एवढी सुंदर साडी कलशाला नेसवलेली आहे। त्यामुळे कलश बघा किती सुंदर दिसत आहे। तर आता लवकरच मार्गशीर्ष महिना चालू होतोय, तर तुम्ही सुद्धा एखाद्या तरी गुरुवारी अशा पद्धतीने कलश नक्कीच सजवून बघा। तुम्हाला बाहेरच्या विकत आणलेल्या वस्त्रांपेक्षा सुद्धा हा कलश खूप छान वाटेल। अशी साडी नेसवण्यासाठी जर कलशाची उंची कमी पडत असेल तर एखादा छोटासा धान्याने भरलेला डबासुद्धा तुम्ही कलशाच्या खाली ठेवू शकता। मी इथे तांब्याची कळशी ठेवलेली आहे, पण तुमच्याकडे नसेल तर धान्याने भरलेला डबासुद्धा तुम्ही ठेवू शकता। तर अशा पद्धतीने मी आज तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने कलश सजवून दाखवलेला आहे। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।